रामकृष्ण हरी. तर आज सकाळी सकाळी मस्त मला अशी पूजा वगैरे करायची होती, कारण की आज होती आषाढी एकादशी. तर त्याचीच तयारी करायची होती. तर म्हणजे आषाढी एकादशी असल्यावर वातावरणही खूप प्रसन्न असतं आणि मला म्हणजे खूप आवड आहे देवाची पूजा वगैरे करणे हे त्यामध्ये. त्यामुळे मी पूजा करायला घेतली. जरीही आपण नाही पंढरपूरला जाऊ शकलो, दर्शन घेऊ शकलो, तरी आपण घरी मनोभावे पूजा केली, तरीही आपल्याला खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं आणि चांगलं वाटतं. तसंच माझं आहे. मला पहिल्यापासून देवाची पूजा वगैरे करण्याचं खूप वेड आहे. त्यामुळे मी कधीही काही असो, मला ते पूजा वगैरे करायला आवडतं. तर त्यानंतर मी पूर्ण म्हणजे विठ्ठल रुक्मिणीला जलाभिषेक आणि दुधाभिषेक करून घेतला आणि त्यानंतर ना मला थोडंसं मंदिरामध्ये काही थोडीशी फुलांची सजावट वगैरे करायची होती, कारण की आषाढी एकादशी होती. तर त्यानिमित्ताने म्हटलं आज आपण थोडंसं वेगळं काहीतरी करू. तर सगळं झाल्यानंतर ना मी मस्तपैकी असं देवाला हार वगैरे घालून घेतला आणि मस्त देवाऱ्यामध्ये पण अशी फुलं वगैरे ठेवून घेतली आणि तांब्याच्या पात्रामध्येही असे फुलाचं डेकोरेशन केलं. कापूर वगैरे लावून घेतली आणि सकाळी आरती केली आणि त्यानंतर दिवसभर पण मला खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. आणि सर्व झाल्यानंतर मी काही चिप्स वगैरे तळले आणि फराळाचं केलं आणि अनुचे अशी साबुदाणा खिचडी खात खात ना ड्रॉइंग काढायचं काम चालू होतं. आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी पूजा वगैरे केली, दिवा वगैरे लावला, कारण आम्हाला आरती करायची होती. सगळ्यांनी आरती केली आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. रामकृष्ण हरी.